नमस्कार. नमस्कार. काय बटाट्याचा हंगाम काय म्हणतोय? सध्या बटाट्याच्या काढण्या जोमाने चालू आहेत. पावसाने जरा उघडीप दिलेली आहे, त्याच्यामुळं शेतकरी सरसावला बटाटे जमा करायच्या दृष्टीने. बाजारभाव काय? बाजारभाव आता कंपनीचं आजच चालू झाले. जे ॲग्रीमेंटला 19-19.5 रुपये रेट होता त्यानुसार कंपनी घ्यायला चालू केली. आणि हा बटाटा पुन्हा मुंबई या ठिकाणी जर एकदम गेला तर याला घ्यायला गिराईक भेटत नाही, कारण हा खायला बटाटा चालत नाही. त्याच्यामुळं खायला हा वेपरचा बटाटा आहे, म्हणजे इंडस्ट्रियल पोटॅटो थोडक्यात वेपरसाठी. लोकांनी जर भाजी करून खाल्ली तर काय प्रॉब्लेम? नाही, भाजी केली तर पण हा टिकत नाही ना, ज्या दिवस घरात ठेवायला सडतो बटाटा, त्यामुळे वेपरसाठी चालतो हा. आणि खायच्या बटाट्याला 28 ते 30 रुपये मार्केट आहे. तर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. हा. दुर्दैवाने लोकसभेला शिवाजी आढळराव पराभूत झाले. हा. तर विधानसभा पुढ्यात आहे. देवदत्त निकम विरुद्ध दिलीप वळसे पाटील असा सामना होऊ शकतो. काय चित्र पाहायला मिळेल? आता साहेब बघा, तुम्हाला मी सांगतो, शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या संगती मी शिवाजी आढळराव पाटलांनी ज्या वेळेला राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी शिवाजी आढळरावचा समर्थक, शिवाजी आढळरावचाच एक पायाचा दगड म्हणून मी त्यांच्याबरोबर म्हणजे मनाने तानाने सगळ्या गोष्टींनी त्यांच्याबरोबर होतो. म्हणजे त्यांचे माझे संबंध घरातले संबंध आहेत दोघांचे. आता शिवाजी आढळराव पाटील ज्या वेळेला राष्ट्रवादीमध्ये आता अजितदादा गटात प्रवेश करायचा होता त्यावेळेला मी पंजाबमध्ये होतो. साहेब मला फक्त आढळराव पाटील मला म्हटले आपल्याला उद्या प्रवेश करायचा आहे, तू कुठे आहे? तर मी म्हटलं मी पंजाबला आहे. ते मला म्हटलं बाकी माहीत नाही, तू उद्या पाहिजे. मी पंजाबवरून प्रवेश करायच्या वेळेला स्वतः आढळराव पाटलांबरोबर राष्ट्रवादी प्रवेश केला. अजितदादाच्या हाताने आम्ही राष्ट्रवादीचं उपरणं पण घातलं. आणि राष्ट्रवादीमध्ये आता वळसे पाटील आढळराव पाटील एकत्र आलेत. आता काही जरी झालं, कोण काही जरी गप्पा आणल्या तरी साहेब निवडून येणार आणि साहेबांना निवडून आणण्यासाठीच आढळराव पाटीलना आम्ही प्रयत्न करणार. देवदत्त निकम तुमचे मित्र पण आहेत? नाही, देवदत्त निकम मित्र पाहुणे हे नंतर. हा जो विषय आहे हा विषय कसला आहे, हा पक्षाचा विषय आहे. पक्षाच्या ठिकाणी नात्याच्या ठिकाणी असतं. आंबेगावकरांनी देवदत्त निकम यांना का नाकारावं? नाही, देवदत्त निकम हा माणूस चांगला आहे, त्याच्यात काय वाद नाही. पण साहेबांच्या हाताखाली तयार झालेला हा कार्यकर्ता आहे. आणि शेवटी साहेबांची 35 वर्षाची कारकीर्द जर बघितली, राज्यमंत्री असतील, सहकार मंत्री असतील, गृहमंत्री असतील, त्यांनी कोणतं मंत्रिपद भोगलं नाही किंवा त्यांनी तुमच्या विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भोगले. त्यामुळे जो राजकारणाचे धुरंत आणि अभ्यासू नेतृत्व म्हटलं तर वळसे पाटलाची ओळख आहे. देवदत्त निकम यांची चूक काय? देवदत्त निकम यांची चूक काय म्हणजे कसं असतं वाणी साहेब, ज्या वेळेला घर मोठं झालं का आणि घराचा विस्तार झाला, घरात लोकसंख्या वाढल्यानंतर ऑटोमॅटिक विस्तार होतोच, घर फुटतोच. देवदत्त जागेवर राहिले, त्यांनी काही पक्ष बदलला नाही. पुढे जाऊन असं झालं का अजितदादाचा गट बाजूला झाला आणि पवार साहेबांचा गट जागेवर राहिला. म्हणजे देवदत्तची चूक काहीच नाही. तो राष्ट्रवादीत पवार साहेबांबरोबर होता, तो पवार साहेबांबरोबरच राहिला आणि आपल्या वळसे पाटलाचा गट अजितदादा बरोबर गेला. देवदत्त निकम आणि वळसे पाटील यांचे संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीच्या अगोदर सुद्धा थोडेसे खराब झाले होते. जर दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या सोबत राहिले असते तर देवदत्त निकम कुठल्या पक्षात गेले असते? नाही, देवदत्त निकम कोणत्या पक्षात गेले हे एवढं नाही सांगता यायचं मला. पण जर साहेब जर पवार साहेबांबरोबर राहिले असते तर आहे ना विषयच नव्हता काही. कारण लोक असे म्हणायचे सगळे जातील पण वळसे पाटील कुठं जाणार नाही, अशी लोकांची म्हणजे चर्चा होती. पवार साहेबांना सोडल्याचा फटका वळसे पाटलांना बसेल. आता ही येणाऱ्या विधानसभेतच कळेल का लोक पवार साहेबाबरोबर राहतात का वळसे पाटला बरोबर राहतात, ही विधानसभेला कळेल. देवदत्त निकम यांच्या देवाऱ्यामध्ये वळसे पाटलांचा फोटो असायचा, तो देवदत्त निकम यांनी काढून टाकला. योग्य अयोग्य? नाही, मी तर आता पहिल्यांदाच बघतो देवाऱ्यामध्ये फोटो ठेवायचा
आणि ही पद्धत मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकली. आम्ही नाही अजून कोणता देवदत्त फोटो निकम सांगायचे स्वतः. नाही नाही ते काही सांगू दे. देवदत्त निकम म्हणजे स्वार्थासाठी कोण खोटं बोलत असं मला माहित नाही, पण जिवंत माणसाचा आणि नेत्याचा फोटो देवावर ठेवणं हे मी पहिल्यांदा ऐकवतो. ते म्हणायचे मी घराच्या बाहेर पडताना आजोबांचं पण दर्शन घ्यायचं, वळसे साहेबांचं पण दर्शन घ्यायचं. मग आता काही सरले दर्शन घ्यायला म्हणून, ते काय म्हणजे असं आता काही सरले. देवदत्त निकम यांचं असं वागणं कितपत होते? नाही नाही, माझ्या डोक्यात आमच्या सर्वसामान्य जनतेच्या डोक्यात काय बसत नाही, पण आम्ही वळसे पाटलांसंघ आहे. आम्ही वळसे पाटलांबरोबर गेलोय, अजितदादा गटात गेलोय. त्याच्यामुळं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट ह्या पक्षाचं काम करायचं. देवदत्त निकम असं म्हणतात मी मार्केट कमिटी 1 नंबर चालवली, परंतु त्या ठिकाणी धनामेथीचा बाजारभाव त्यांच्यामुळं नारायणगावला गेला अशी टीका होती. आणि त्यावेळेला तो बाजारभाव चालवली 1 नंबर. त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या गाड्या ज्या 10-20 गाड्या शेकड्या मागे जायच्या त्या थांबवल्या. मग व्यापाऱ्यांनी मंचरला इथं बंद केलं, नारायणगाव मार्केट पकडलं, मंचर मार्केट पडलं, शेवट मार्केट नारायणगावलाच गेलं. देवदत्त निकम यांचा स्वभाव घमेंडी अशी पण टीका होते. नाही आहे ना, तसा ताटर माणूस आहे तो माणूस तसा करारी शाब्दिक माणूस आहे. नाही, स्वभाव ताटे करारी स्वभाव आहे म्हणजे कळलं नाही. आणि करारी स्वभाव म्हणजे शब्दाला बुवा या टायमिंगला येणार म्हटलं त्या टायमिंगला येणार माणूस आहे तो. तरी लोक त्यांना नाकारतील? नाही नाकारतील का नाही, हे वाणी साहेब अजून 2-3 महिने जायचे, त्याच्यानंतर अजून बरं पुला खालून पाणी जायचे. तुमचा कॉन्फिडन्स नाही तुमच्याकडे? हा, आमचा कर्तृत्व म्हणजे वळसे पाटील 100% निवडून येणार, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. तरी सांगतो देवदत्त निकम प्रामाणिक नाही, देवदत्त निकम प्रामाणिक आहे, तो त्याच्या पद्धतीने तिकडे प्रामाणिक आहे. देवदत्ताचा माझा जास्त संबंध झाला नाही, त्याच्यामुळं काय ते बाकीचे त्याच्यावर गुण वगैरे सांगायला मला वेळ पण नाही. मागच्या वेळेला वळसे साहेबांचा जो विजय झाला होता त्याच्यापेक्षा जास्त मतधिक्याने विजय होईल 100%. आढळरावचे आणि वळसे पाटलाची आता ताकद एकत्र झाली. आंबेगावच्या जनतेला तुमचं काय आव्हान? आंबेगावच्या जनतेला मला एकच सांगायचं आहे का, ह्यावेळेस मागच्या पेक्षा कमीत कमी 25,000चं लीड घेऊन वळसे पाटील विजयी झाले पाहिजे. देवदत्त निकम यांचा पराभव का झाला पाहिजे? आणि देवदत्त निकमचा पराभव का झाला पाहिजे? वळसे पाटलांनी 35 वर्ष इथं तालुक्याचा कायापालट केलाय, एवढी कामं केल्यात. त्यामुळे साहेबांचं तर वय झालं, साहेबांनी थांबलं. साहेबांचं वय झालं, मग आता तसं पवार साहेबांचं 84 आहे, साहेबांचं कमी आहे. असं कसं काय वाणी साहेब बोलता? 84 साली सुद्धा पवार साहेब एकच दिवस सभा बंद नाही, दौरे चालूच आहेत. मग आमच्या वळसे पाटील साहेबांनी का थांबावं? देवदत्त निकम सामान्य जनतेला सहज उपलब्ध होतात, साहेब सामान्य जनतेला उपलब्ध होत नाहीत. नाही त्यांच्याकडे जायला घाबरतात. नाही घाबरायचं नाही, हे साहेबाचा दोष नाही. साहेब हा लाभार्थ्यांचा दोष आहे. साहेबाच्या खाली जी लाभार्थी आहे ना, ही साहेबांनी आहे ना कुठंतरी थांबवली पाहिजे, असं मला प्रामाणिक मत सांगते. गावोगावी साहेबांना सल्ला 100% तुम्ही तसं समजा. गावोगावी जे लाभार्थी आहेत ना, त्यांनी आहे ना अख्ख्या आहे ना गावागावात आहे ना फार बेकारी केली. त्याच्यामुळे वळसे पाटलांनी याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हे माझं प्रामाणिक मत सांगतो. माझ्या गावचं नाही सांगत, अख्ख्या तालुक्यातली वस्तूची सांगतो, कारण मी व्यावसायिक माणूस आहे. मला बोरिंगचा व्यवसाय, पॉकलँड JCBचा व्यवसाय, त्यामुळं प्रत्येक गावात मी जातो, तेवढ्या लोक जी चर्चा करतात ते मी सांगतोय तुम्हाला. माझ्या मनात नाही सांगत, लोक म्हणतात म्हणून मी सांगतो. एक शेवटचा प्रश्न, लोकसभेला शिवाजी आढळरावांचा पराभव झाला, चर्चा अशी होती की वळसे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं नाही. आता आढळरावांचे समर्थक तुमच्यासह बदला घ्या ना. कोणी काम केलं नाही केलं तो भाग सोडून द्या. आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो, आम्ही प्रामाणिकपणे वळसे पाटलाचं काम करणार, याच्यापेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही. चर्चा अशी होते की नाही चर्चा ही करणारी राष्ट्रवादीतलीच, ऐकून घ्या. विरोधकच चर्चा करणार, पण आम्ही खासदार साहेबाबरोबर जे गेलो, शिवाजी आढळरावचे जे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, हे आम्ही प्रामाणिकपणे वळसे पाटलांचं काम करणार.